नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई आरशात पाहून स्वतःशीच बोलत असतात. आता त्या म्हणतात की आनंदीबाई अंताजी दिग्रजकर, तुमचा जन्म आहे ना तो पुढे पुढे जाण्यात आहे. वाटेत कितीही काटे आले ना की ते खोडायचे आणि पुढे जायचं. तितक्यात तिथे प्रेमनाथ येतो. प्रेमनाथला बघून मोठ्या बाई थोड्याशा शांत होतात आणि म्हणतात की जावई बापू, आणि त्यांना विचारतात की काय होत जावई बापू, आता झोपताना पण तुम्हाला नमस्कार करायचा असतो का? यावर प्रेमनाथ म्हणतो की नाही नाही सासूबाई, काय आहे ना, एक प्रश्न पडला होता. तुम्हाला माउंट एव्हरेस्ट माहिती आहे का हो? मोठ्या बाई म्हणतात की ते शिखर का, तुम्हाला आता चढायला जायचं आहे का ते? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की काय आहे ना सासूबाई, माउंट एव्हरेस्ट चढणं आपल्यासाठी खूप सोपं आहे, पण व्यंकट महाराजांना रस्त्यातून खुडणं, बाजूला करणं अफाट अवघड आहे. तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथला म्हणतात की तुमच्यासारख्या रिकाम टेकड्या नुसते तुकडे तोडणाऱ्या माणसाला सगळ्याच गोष्टी अवघड असतात हो. प्रेमनाथ नाराज होत म्हणतो की सासूबाई, विंजे सरकारचा अपमान करताय तुम्ही. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की ज्याला मान असतो त्याचा अपमान होतो, तुमच्यासारख्या बेशरम माणसाचा अपमान नाही होत. अहो, तुम्ही लोकांना वेड्यात काढता. आमचे व्यंकट भाऊजी साधे भोळे आहेत. यावर प्रेमनाथ म्हणतो की साधे भोळे आहेत फक्त दिसायला, पण खतरनाक आहेत. त्यांच्यापासून कितीही गोष्टी झाकून ठेवल्या ना तरीही त्या त्यांच्यासमोर येतातच. विठुरायाचा झालेला साक्षात्कार तुमचा, तीच गोष्ट घ्या ना. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की व्यंकट भाऊजींचा विश्वास बसला आहे की मला साक्षात्कार झाला आहे म्हणून, आणि जी गोष्ट लोकांना पटते तीच सत्य असते. प्रेमनाथ म्हणतो की मान्य आहे, आम्हाला मान्य आहे, पण त्या व्यंकट महाराजांना मान्य झालं पाहिजे ना. तुमच्या साक्षात्काराला सत्याचं सर्टिफिकेट मिळणार नाही आहे. मोठ्याबाई म्हणतात की मी आनंदीबाई आहे, मी काहीही करू शकते. अशी परिस्थिती निर्माण करेल ना की व्यंकट भाऊजींना माझ्या साक्षात्कारावरती विश्वास ठेवावाच लागेल. आम्हाला साक्षात्कार झाला आहे म्हणजे झाला आहे. विश्वास ठेवा, नाहीतर नका ठेवू, नाहीतर निघा. तेव्हा प्रेमनाथ रागाने तिथून निघून जातो. आता प्रेमनाथ गेल्यावर मोठ्या बाई स्वतःशीच म्हणतात की मला एकदम पुढे पुढे जायचं आहे आणि पुढेच जाणार आहे मी. तर दुसरीकडे आपण पाहतो की शकुंतला आणि व्यंकू महाराज बोलत असतात. व्यंकू महाराज शकुंतलाला म्हणतात की हे बघ, यापूर्वी सुद्धा माझा अशा चमत्कारावरती विश्वास नव्हता आणि इथून पुढे सुद्धा तो कधीही नसेल, आणि फक्त माणसांच्या विवेक बुद्धीवर आणि विठुरायाच्या भक्तीवर 200% विश्वास आहे माझा. शकुंतला म्हणते की हो, मला मान्य आहे की मोठ्या बाईंचं अतिशय चुकीचं वागल्या आहेत त्या, इंदूशी तर खूप वाईट वागल्या आहेत त्या. खरं आहे तुमचं. अहो, एकदा तर डाग द्यायला निघाल्या होत्या त्या पोरीला. अहो, पण माझ्यावर विश्वास ठेवा, आता असं काही नाही आहे. व्यंकू महाराज वैतागत म्हणतात की अगं बाई, जसं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं ना शकुंतला. अगं, तू खोटं बोलतेस असं मला म्हणायचंच नाही आहे. तू म्हणतेस त्याप्रमाणे कदाचित वहिनी बदलल्याही असतील, पण शकुंतला म्हणते की अहो, त्या खरंच बदलल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का, त्या इंदूशी अगदी आपल्या मुलीप्रमाणे वागतात. तिला खायला देतात, तिला आदूच्या शेजारी जेवायलासुद्धा बसवतात, आणि तिला काम सांगितलं ना तर सुशीला ताईंवरती ओरडतात त्या. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की हे बघ शकू, जसं तू म्हणते तसं खरंच असेल तर मला आनंदच आहे, पण का कुणास ठाऊक माझं मन अजूनही मान्य करायला तयार होत नाही आहे. हे बघ, या बाबतीत विठुराया करो आणि माझं म्हणणं खोटं ठरो. वहिनींना जर स्वतःच्या वागण्याची चूक कळली असेल ना तर त्यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट कुठली असेल. तितक्यात व्यंकू महाराजांना कोणाचा तरी फोन येतो. व्यंकू महाराज म्हणतात की रामकृष्ण हरी बोला, आणि ते बोलतात की हो हो निघतो मी, असं म्हणून ते फोन ठेवून देतात. तेव्हा शकुंतला त्यांना विचारते की काय हो, कोणाचा फोन होता? तेव्हा व्यंकू महाराज सांगतात की निगोजकर महाराजांच्या शिष्यांचा फोन होता. झालं, कामासाठी आता परत निघावंच लागेल. बॅग भरायला आता घ्यायला हवी. तर यानंतर आपण पाहतो की गोपाळ अभ्यास करत बसलेला असतो. तेव्हा तिथे इंदू येते आणि गोपाळला म्हणते की गोपाळ, एक मदत हवी होती. तेव्हा गोपाळ विचारतो की काय? तेव्हा इंदू सांगते की ते उद्या प्रयोगशाळेमध्ये जायचं आहे ना. मग गोपाळ म्हणतो की जा की मग प्रयोगशाळामध्ये. प्रयोगशाळा म्हणजे काय, मोठ्या बाईंची खोली नाही आहे, जा. इंदू म्हणते की नाही रे, तसं नाही आहे, प्रयोगशाळेमधील ते रसायनाबद्दल बोलायचं होतं. आणि विचारते की ते अल्कली टिस्मस पेपर काय असतं रे? आता गोपाळ डोक्याला हात लावून म्हणतो की अरे रे रे, टिस्मस पेपर, अल्कली, मोठ्या मोठ्या विषयांवरती अधिकाराने बोलणाऱ्या बालकीर्तनकार इंद्रायणी सोपान वाडीकरांना एवढंसुद्धा येत नाही आहे. छे, किती लाजिरवाणी गोष्ट आहे. तेव्हा इंदू चिडून म्हणते की गोपाळ, कीर्तनावरून मला चेष्टा चालणार नाही या, सदा न कदा त्याच्यावरून टोमणे मारत असतोस. तेव्हा गोपाळ म्हणतो की चंचू पात्रातून धूर निघायला लागला का लगेच? तेव्हा इंदू चिडू म्हणते की गोपाळ, जास्त आगाऊ बोलू नकोस.
गोपाळ ओरडत म्हणतो की काय करणार आहेस, मी आगाऊ बोलतोय आणि तुझं वागणं काय आहे, विज्ञानाच्या तासाला नुसत्या झोपा काढत असतेस, गावगाव फिरतेस आणि नुसती पोपटपंची करतेस. तर मित्रांनो, तुम्ही ना असं करा आणि तसं करा. इंदू खूप रागाने गोपाळकडे बघत असते. गोपाळ म्हणतो की अभ्यासातलं काही येतं का तुला, लाज वाटली पाहिजे तुला, लाज. लोकांनी तुला डोक्यावर चढवून ठेवले म्हणून जास्त शेफारले का, हे देवभक्ती देवपूजा हे या सगळ्या गोष्टी. इंदू चिडून ओरडत म्हणते की गोपाळ बस झालं आता, कीर्तनावरून चेष्टा पुरी. आणि म्हणते की मला वाटतं की, गोपाळ विचारतो की काय वाटतं तुला, तेव्हा इंदू म्हणते की मला वाटतं तू माझ्यावर जळतोस, मला कीर्तन येतं, तुला आडोसकर महाराजांचं कीर्तनाची शिकवणी लावून पण तुला कीर्तन येत नाहीये ना, म्हणून तू माझ्यावर जळतोस. गोपाळ चिडून इंदूला म्हणतो की इंदे, जास्त बोललीस ना तर तुझ्या कानाखाली आवाज काढील, हेच ओळखलंस का तू मला. आणि तो जोरात ओरडून म्हणतो की चल निघ इथून, निघ. गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि इंदूसुद्धा खूप चिडलेले असते आणि इंदू म्हणते की हो जातेच आहे. गोपाळ खूप रागाने इंदूकडे बघत असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की शकुंतला स्वयंपाकघरात काहीतरी करत असते. आदू आणि व्यंकू महाराज नाश्ता करत असतात. तेव्हा तिथे मोठ्या बाई येतात आणि आदूकडे बघत म्हणतात की अधोक्षस, हे काय तू एकटाच नाश्ता करत बसलास, इंद्रायणीला काय नाही बोलवलंस. बोलवते मी, थांब. आणि त्या शकुंतलाला विचारतात की सुशीला कुठे आहे ग. तेव्हा शकुंतला सांगते की अहो त्या कोटी घरात साफसफाई करतात. मोठ्या बाई घाईघाईत म्हणतात की पोरांचे डबे भरायचे आहेत, शाळेची तयारी करायची आहे, थांब मीच भरते. आदू म्हणतो की आई मला डब्यात ना शेवयांची खीर आणि डिंकाचे लाडू दे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की दोन दोन गोष्टी तुलाच नाही. मी असं करते, शेवयांची खीर इंद्रायणीला देते, तिला खूप आवडते, आणि तुला डब्यामध्ये डिंकाचे लाडू देते. आदू म्हणतो की आई मी शाळेत गेल्यावर इंदूच्या डब्यातील शेवयांची खीर संपवून टाकेला. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मी सांगते ना तिला की अधोक्षजने एक जरी शेवयांचा घास खाल्ला तुझ्या डब्यातील तर तू त्याच्या डब्यातील लाडू खा. व्यंकू महाराज आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघत असतात. आता मोठ्याबाई आदूला म्हणतात की थांब, मी तुमच्या दोघांचे डबे भरते. आता तितक्यात तिथे इंदू येते आणि इंदूला बघून मोठ्याबाई म्हणतात की इंद्रायणी बाई 200 वर्ष आयुष्य आहे तुला. आणि त्या इंदूला नाश्ता करायला बसायला सांगतात आणि म्हणतात की तू बसा, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. आणि शकुंतलाला म्हणतात की शकुंतले, पोरीला जरा खायला द्यायला पाहिजे ना. आता आदू मोठ्या बाईंना विचारतो की आई तू इंदूचे जरा जास्तच लाड करायला लागलीस ग. हे ऐकून मोठ्या बाई आदूकडे बघायला लागतात आणि म्हणतात की का नाही करायचा का लाड करण्यासारखीच आहे इंद्रायणी. हे ऐकून व्यंकू महाराज ना अचानक ठसका लागतो. आता मोठ्या बाई व्यंकू महाराजांना घाईघाईत पाणी देतात आणि म्हणतात की मिरची आली असेल ना दाताखाली, घ्या लवकर पाणी घ्या. आणि त्या इंदू आदूला म्हणतात की पोरांनो लवकर खा रे, नाहीतर शाळेला उशीर होईल ना. आणि म्हणतात की बरं भाजी होते तोपर्यंत मी जरा विठ्ठल मंदिरात जाऊन येते आणि मग नंतर डबे भरून ठेवते तुमच्या दोघांचे, आलेच मी. व्यंकू महाराज आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघतच असतात. आता यानंतर आपण इकडे पाहतो की आप्पा आणि बाळंभट मोबाईलमध्ये इंदूचं कीर्तन ऐकत असतात. बाळंभट म्हणतात की काय सुंदर कीर्तन करते आपली इंदू. आप्पासुद्धा म्हणतात की काय गोड आवाज आहे ना इंदूचा. तुम्हाला सांगतो बाळंभट, आमच्या पंचायत ऑफिसमध्ये दिवसभर इंदूच्या कीर्तनाची चर्चा चालू असते. अहो लोक कौतुक करतात. यावर बाळंभट म्हणतात की अहो आईबाप हिरावून घेतले देवाने तिचे, पण पदरात असं काही दान टाकलं आहे ना की त्याला काही तोडच नाही आहे, आणि तिची प्रगती पाहून भरून येते बघा. तितके तिथे व्यंकू महाराज येतात आणि विचारतात की कुणाची प्रगती पाहून भरून येते बाळंभट. आता व्यंकू महाराजांना बघून बाळंभट आणि आप्पा खूप खुश होतात आणि म्हणतात की रामकृष्ण हरी व्यंकू महाराज, आणि सांगतात की आपल्या इंद्रायणीची तारदाळच्या कीर्तनाचा व्हिडिओ आहे, किती सुंदर कीर्तन केले तिने, पहा ना. तेव्हा व्यंकू महाराज सुद्धा इंदूचं कीर्तन बघायला लागतात. आता बाळंभट सांगतात की उपरती हा विषय होता, किती सुंदर निरूपण केलं आहे बघा. व्यंकू महाराज खूप कौतुकाने इंदूचं कीर्तन बघत असतात. तेव्हा आप्पा म्हणतात की महाराज तुमची शिष्या तुमचं नाव खूप मोठं करते बघा. बाळंभट म्हणतात की खरं आहे आप्पा, आणि ते नाव अजून मोठं होणार आहे. आणि म्हणतात की महाराज मी काय म्हणतो, आपण इंद्रायणीचा सत्कार करायचा का नाही, म्हणजे तिला अजून प्रोत्साहन मिळेल. आप्पा म्हणतात की जरूर करूया. तेव्हा करायचं ना, तेव्हा सांगा, इंदू आहेच ते योग्यतेची. व्यंकू महाराज बाजूला जाऊन व्हिडिओ बघायला लागतात आणि स्वतःशीच म्हणतात की हेच तर नको आहे मला. हा इंदूच्या परीक्षेचा काळ आहे आणि त्यात ही अशी प्रलोभनं. विठुराया तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे तुलाच ठाऊक. यानंतर आपण पाहतो की फंटा गँग गप्पा मारत असतात.
पप्या म्हणतो की गोपाळ, तू म्हणाला ना तसं टिंगरे मास्तरांनी खूप छान प्रयोग करून दाखवला. आम्हाला जे प्रश्न पडायचे त्याची उत्तरंसुद्धा दिली. सोनू सांगते की हो, आणि तेही न मारता. पप्या म्हणतो की अरे विज्ञान ना खूप गमतीशीर विषय आहे, आपण उगाच टेन्शन घ्यायचो. गोपाळ म्हणतो की मग नाही तर काय, अरे विज्ञानामुळे कुठलाच भ्रम राहत नाही. इम्रान म्हणतो की यातले भरपूर प्रयोग आम्ही आधीच करून बसलो आहे ना. गोपाळ म्हणतो की हो, आणि विचारतो की ते आपले 2 बाटुकचंद कुठे आहेत, आपले फंटा गँगमधले. टिंग्या सांगतो की इंदू आणि आदूचा गट आमच्यानंतर गेला प्रयोगशाळेत, आता येतच असतील ते, आणि सांगतो की ते बघायला. आदू धावतच तिथे गोपाळला आवाज देत येतो. तो खूप घाबरलेला असतो. तो येऊन सांगतो की दादा, अरे इंदूकडून प्रयोगशाळेतील चंचू पात्र फुटलं. सगळेच खूप घाबरलेले असतात आणि म्हणतात की बापरे, मग आता? आदू सांगतो की आता ते मास्तर इंदूला हेडमास्तरांकडे घेऊन जाणार आहेत. यानंतर आपण पाहतो की सर्वजण खूप टेन्शनमध्ये बसलेले असतात. पप्या म्हणतो की मला तर त्या हेडमास्तरांना लांबून बघूनच भीती वाटते, आणि इंदूला तर त्यांच्या समोर जायचं आहे, खूप डेंजर आहे तो ते. टिंग्या म्हणतो की आणि त्यांच्या हातातील ती वेताची छडी, बापरे. इम्रान म्हणतो की हेडमास्तर महाभयंकर आहे, आणि त्या आगीत चंचूपात्राचं तेल टाकायला टिंगरे मास्तर. आदू त्यांच्यावर वैतागून म्हणतो की तुम्ही शांत बसता का, टेन्शन का देताय, ते म्हणाले फक्त कोंबडा करणार आहेत. गोपाळ म्हणतो की नुसता कोंबडा? आद्या, तुला फक्त 10 मिनिट कोंबडा बनवला होता तर तू 4 दिवस बोंबलत होतास. तो अमेय दादा आठवला का 10वीतला, त्याला 2 दिवस सलग कोंबडा बनवला होता तर त्याने डायरेक्ट शाळाच सोडली. आदू म्हणतो की पण असं काही नाही होणार आहे, मला कॉन्फिडन्स आहे. तितक्यात तिथे इंदू येते. ती खूप नाराज असते आणि खाली मान घालून आलेली असते. आता आदू तिला विचारतो की इंदू काय झालं. गोपाळ विचारतो की काय चूक केलीस. पप्या विचारतो की हेडमास्तर ओरडले का. इंदू खाली मान घालून शांतपणे नाही म्हणून सांगते. टिंग्या विचारतो की मग कोंबडा गेला. इंदू नाही म्हणून सांगते. आता पप्या आश्चर्याने म्हणतो की असं कसं शक्य आहे. इंदू म्हणते की शक्य आहे, कारण हेडमास्तर शाळेच्या कामासाठी तालुक्याला गेले आहेत. मग आता काय होईल ते उद्याच कळेल. आणि म्हणते की जे व्हायचं होतं ते आजच झालं असतं तर बरं झालं असतं. तितक्यात तिथे व्यंकू महाराज येतात आणि मुलांना एवढं शांत असलेलं पाहून विचारतात की एवढी कसली सभा भरली आहे तुमची. तेव्हा सगळेच काही न बोलता खाली मान घालून उभे राहतात. व्यंकू महाराज विचारतात की अरे काय झालं, बोला, काही घडलंय का, कोणी काय बोललं का तुम्हाला. तेव्हा मुले मान हलवून नाही म्हणून सांगतात. व्यंकू महाराज विचारतात की शाळेत काही घडलंय का. टिंग्या सांगतो की इंदूकडून शाळेतील ते चंचूपात्र फुटलं. पप्या सांगतो की आता इंदूला हेडमास्तर शिक्षा करणार. आणि इम्रान म्हणतो की कोंबडा करतील नाहीतर छड्या देतील. पप्या म्हणतो की नाहीतर दोन्ही पण करतील. व्यंकू महाराज इंदूला विचारतात की इंदू मला सांग, कसं काय फुटलं चंचूपात्र. आदू सांगतो की ते इंदू चंचूपात्रासोबत कॅच खेळत होती आणि सुमीचा धक्का लागला आणि चंचूपात्र फुटलं. व्यंकू महाराज म्हणतात की काय इंदू, चंचूपात्र काय कॅच खेळायची गोष्ट आहे का, काचेचं असतं ते पडून फुटेल हे लक्षात नाही का आलं तुझ्या. इंदू म्हणते की अहो आलं होतं, पण मी सांभाळून खेळत होते. व्यंकू महाराज म्हणतात की ठीक आहे, पण आता तुझ्या हातून चूक तर झाली आहे, त्यामुळे हेडमास्तर शिक्षा करणारच आणि ती शांतपणे भोगायची. इंदू मात्र काही न बोलता खाली मान घालून उभीच असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.